मी जेव्हा मुख्यमंत्री होतो चोंडीला एक कार्यक्रम होता आपला जयंतीचा आणि त्याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर आपण केलं। तिथे मागणी आली आणि व्यासपीठावर जाहीर केलं आणि आज अहिल्यानगर म्हणून नामकरण देखील झालं। आणि म्हणून आज आपण एवढंच सांगूया की अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व महान आहे। त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे। अगदी रस्ते, पूल, पायाभूत सुविधा आपण ज्या पाहतोय ते त्यांच्या काळामध्ये त्यांनी उभ्या केल्या। शेतकऱ्यांना आपण मदत करतोय, शेतकऱ्यांना देखील अगदी पाठीशी उभं राहण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं। अशी अनेक कामं त्यांनी केली आणि त्यांची राजवट जी पाहिली, कल्याणकारी राजवट, आपण आदर्श राजवट त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे।